हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय चॅनल. आज आहे 21 डिसेंबर. आज इंटरनॅशनल वर्ल्ड मेडिटेशन डे आहे आणि आत्ता वाजलेले आहे 8 आणि आज मी आलेली आहे धम्मगिरीला. बघा, तुम्ही बघू शकता म्यानमार गेट आहे माझ्या मागे. आणि त्याच्यानंतर आता आज वन डे शिबिर आहे, वन डे मेडिटेशन कोर्स आहे. तर कोर्ससाठी मी आलेली आहे. तर वन डे कोर्ससाठी काय काय लागतं किंवा काय प्रोसेस असते किंवा वन डेमध्ये काय शिकवलं जातं, काय केलं जातं, ही सर्व डिटेल वन डेची मी आज तुमच्यासोबत शेअर करेन. आणि चला तर मग बघूया आपला इंटरनॅशनल वर्ल्ड मेडिटेशन डे कसा जातो. मी तुम्हाला सांगते, वन डे कोर्स हा कधी पण जे न्यू स्टुडंट असतात त्यांना भेटत नाही. जे ऑलरेडी 10 डेजचं ज्यांनी मेडिटेशन कोर्स केलेला आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही 2 डेजचा कोर्स करू शकतात. 3 डेजचा असतो किंवा वन डे असतो. तर या पद्धतीने तुम्ही कोर्सेस करू शकतात. गेटमधून आता आपण एंट्री करतो. इथे बघा पार्किंग दिलेली आहे. 10 डेज वगैरे ज्यांना इथे बसायचं असतं त्या पार्किंगला इथे जागा दिलेली आहे. आणि सर्वात प्रथम आता आपण इकडे एंट्री करतो आहे. इथं त्यांनी बोर्डवर पण काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती पण तुम्ही वाचू शकता. आणि त्याच्यानंतर आता आपण सरळ चाललो आहे ऑफिसला. ऑफिस दाखवते मी तुम्हाला इकडे. इथे मौन पाळणं खूप गरजेचं. महिला आणि पुरुषला वेगवेगळं राहणं हे अनिवार्य आहे इथे. इथून बघा ऑफिस आहे, समोरचं महिला ऑफिस आहे, महिला कक्ष ऑफिस आहे. आणि आता या साईडने बघा हे मेन ऑफिस आहे, इन्फो सेंटर जे म्हणतो आपण त्यांना, हे इकडेच आहे या साईडला. बघा हॉल आहे आणि आपल्याला तुम्हाला तिकडे दिसत असेल एक्झॅक्ट तिथे 7 नंबरला, तिथे 7 नंबरचा हॉल आहे. तो मेडिटेशन पूर्ण दिवसाचं तिथेच होणार आहे. आणि बाकी इकडे बुक स्टोअर आहे, ते अजून ओपन झालेलं नाही आहे, तर ते ओपन होईल. धम्म हॉल 7च्या इथे आपण आलेलो आहे. आणि इथे बघा कोर्स डिटेल दिलेली आहे त्यांनी. वन डे कोर्स आहे, तर कोर्समध्ये कोर्स कसा होणार आहे ते डिटेल्स दिलेली आहेत. या साईडला डायनिंग एरिया आहे जे लेडीजसाठी आहे आणि तिकडे त्या साईडला जेंट्ससाठी आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे बुक सी डी स्टोअर वगैरे आहे. ऑफिस पण आहे तिकडे त्या साईडला. आणि इथे असं डेस्क आहे बसायला. ऑटोसाठी त्यांनी दिलेले आहे धम्मागिरी तपोवन. महिला कक्ष आहे हा पूर्ण. आणि इकडे तलाव आहे. इकडे बघा खूप सुंदर असं तलाव आहे. आणि त्या साईडला महिला कक्ष आहे, जे तुम्हाला छोटे छोटे जे सेल दिसतात, सेल म्हणतात त्यांना, छोटे छोटे जे रूम्स असतात, तर सेल्स ते महिलांसाठी दिलेलं आहे. आणि इकडे बघा पावसाचं सर्व पाणी इथे जमा होतं. हा हॉल नंबर 7 आहे, जिथे आपलं वन डेचं कोर्स पूर्णपणे होणार आहे. हॉलमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला खूप कठोर नियमांचं पालन करावंच लागतं इथे. इकडे बघा, इकडे फिमेल ऑफिस आहे, फिमेल कोर्स ऑफिस आहे. आणि इकडे बघा फिमेल स्कोर ऑफिसचे ना टायमिंग पण दिलेली आहे. या टायमिंगला आपण ऑफिस ओपन असतं असं. आणि त्याच्यानंतर इथे बघा की मी 3 डेजचे जे तुम्हाला कोर्स सांगत होते ना, तर आता बघा हे 17, 18, 19 आणि 20 म्हणजे 3 दिवसाचे ऑलरेडी 17 डिसेंबरला कोर्स झालेले 3 दिवसाचे. आणि जो लास्ट डे असतो तो मंगलमैत्रीचा असतो, तो 20 म्हणजे कालच मंगलमैत्री झालेली. आणि मग आज फर्स्ट डे आहे. फर्स्ट डे आय मीन एक दिवसाचं शिबिर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर फॉर ऑटो वगैरे टॅक्सी, जर तुम्हाला इथून हवं असेल तर या नंबर्स दिलेला आहे, इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. हा पॅगोडाला जाण्यासाठी हा रस्ता आहे. इकडनं फिमेल एरिया आहे, पण आता सध्या ते बंद आहे इकडनं येण्या जाण्यासाठी, कारण की काम चालू आहे इथलं.
तर हा जातो पॅगोडाकडे, जिथे मेडिटेशन केलं जातं. ही बेल आहे, ही म्यानमारवरनं मागवलेली होती आणि इथे शेड्यूल्स असतात. मग त्या शेड्यूलनुसार म्हणजे 11 वाजता किंवा मग 1:30 वाजता, 2:30 वाजता तर माझी बेल ही वाजत असते. त्याचा टायमिंग महिला क्षेत्र आहे सी आणि डी. तर इकडनं सी आणि डीचे रूम्स चालू होतात. हा छोटासा गार्डन एरिया बनवलेला आहे, छोटंसं ब्रिज आहे. सेल्फी वगैरे घेण्यासाठी चांगला पॉईंट आहे. कोर्सेसला नाही आहे त्यांनी असं पुढे नाही जायचं. आणि इथे बघा रूमचे नंबर दिलेले आहे. जेव्हा साधक आपल्याला हे रूम्स वगैरे शेअर करायला लागतात त्यावेळेस हे नंबर्स आपल्याकडे असतात. तर हे पूर्ण लॉक केलेले आहे बघा रूम्स, त्यामुळे शक्यतो दाखवता येत नाही. वॉकिंगसाठी बघा एकदम ग्राउंड केलेलं आहे इकडे. आफ्टर म्हणजे रेस्ट देतात तुम्हाला. इकडनं खाली तुम्ही तुमच्या रूम्सकडे जाऊ शकतात त्या साईडला. एचमध्ये हे बघा तुम्ही बघू शकतात H13, 14 हे असे रूम आहेत. ते पण लॉक्सच आहे मोस्टली, म्हणजे शिपेर झाल्याच्या नंतर ते सर्व लॉक करून टाकतात. कसं असतं की कधी आत्ता म्हणजे थोड्या वेळ आधी मी बघितलं तर खूप सारे मंकीज असे आले होते आणि खूप उड्या मारत होते. तर त्याच्यामुळे काय करतात की मोस्ट ऑफ ते लॉकच ठेवतात. या साईडला पण पी टाईपचे रूम आहेत आणि इथे HA ब्लॉक दिलेले आहेत. या साईडला जे धम्मसेविका असतात त्यांना U टाईप दिलेला आहे की U टाईपच्या घरामध्ये तुम्ही राहू शकता. इकडे NA, N8 असे रूम्स आहेत. आणि इथे बघा सर्व तुम्हाला म्हणजे रूम्स देतात ना, मग तुम्हाला समजायला हवं की कुठे जायचं आहे आपल्याला. M दिलेला आहे, N दिलेला आहे, तर मग इथे सांगितलं जातं. आपण तिकडनं त्या साईडने आलेलो होतो. आता हे रूम सर्व नवीनच आहे, नवीनच बांधकाम झालेलं आहे. तर अजून पण काम बाकीच आहे बघा. आणि त्याच्यामुळे हा इथला रूम दाखवता येतो. स्पेशली 2 जणांचा रूम आहे हा. आणि छानपैकी म्हणजे खूप सुंदर असं त्यांनी रूमचं डेकोरेट वगैरे केलेलं आहे, स्टायलिंग वगैरे. आणि ओव्हरऑल खूप चांगला वाटला. आधीपेक्षा तर मस्त चांगले रूम्स वाटले मला हे सर. आणि इकडच्या साईडला आरचे आहेत, N1 आणि R ब्लॉक आहे. तर खालती सिंगल्स रूम आहेत, मग आपण बघूया ते. आणि हे आपलं परमपूज्य गोयंका गुरुजींचं हे स्थान आहे. आणि इथे जॉमेट्री आहे, म्हणजे 1 ते 10 लोक इथे राहतात. M ब्लॉक आहे, म्हणजे इथे पण 1 ते 10 लोक राहतात. आणि बघा इथे खूप सुंदर व्ह्यू आहे हा. आणि इथे दिलेला आहे प्रमुख विपश्यनाचार्य श्री सत्यनारायण गोयंका निवास, म्हणजे रेसिडेंट एरिया आहे हा. फिमेल टॉयलेट्स आहेत. आणि इकडे महिला आचार्य निवास, म्हणजे जे टीचर्स असतात ते इथे राहतात, जे आपल्याला शिकवतात. तर बघा ग्लोबल पॅगोडा. ॲक्च्युली इथून पुढे आपल्याला जाऊ नाही देत शक्य तर, त्यामुळे एवढंच दाखवू शकतो आपण. या साईडला काम चालू आहे आणि O ब्लॉक्स, R ब्लॉक्स दिलेले आहे. नवीनच काम चालू आहे. साईडला सर्व R ब्लॉक्स आहेत. आणि इथे बघा नवीनच कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, म्हणजे जे आता घरं खूप ओल्ड झालेले आहे ते बनवायचं इथे काम चालू आहे. बघा इथे पण मिनी धम्म हॉल आहे हा. आणि इथे बघा जागेवर तुम्हाला पाण्याची सोय दिसेल. तिकडे पण त्या साईडला पण बंदच आहे पाण्यासाठी. मी जेव्हा मॉर्निंगला इकडे आले तेव्हा 9 ते 9:30पर्यंत रजिस्ट्रेशन चालू होतं.
म्हणजे काही लोक येत होते, त्यांना ते समजवत होते. एक रजिस्ट्रेशन बुक होतं, त्याच्यामध्ये त्यांनी नेम, तुमचं एज काय, कुठून आले, तुमचे किती शिबिर झाले, एवढं सर्व त्यांनी रजिस्टर केलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग स्पेशली गर्ल्ससाठी किंवा महिलांसाठी त्यांच्यासाठी असतं की म्हणजे त्यांनी ओपन हेअर्स ठेवले नाही पाहिजे. मेकअप असेल तर तुम्हाला मेकअप रिमूव्ह करावा लागतो. लिपस्टिक असेल तर तुम्हाला लिपस्टिक रिमूव्ह करावं लागते. त्याच्यानंतर जर काही एक्स्ट्रा ॲक्सेसरीज असेल, समजा आता माझे इयरिंग्स छोटे आहेत तर ते चालून जातात, बट तुमचे मोठे मोठे इयरिंग्स असतील तर ते चालत नाही आपल्याकडे. आणि कपड्यांसाठी पण टाईट कपडे तुम्हाला इथे चालत नाही, तर तुम्हाला असं लूज कपडेच इथे घालावं लागतात. शिवाय फुल कपडे तुम्हाला इथे घालावं लागतात, तरच तुम्हाला विपश्यनासाठी तिथे बसावं लागतं. त्याच्यानंतर कोणालाही स्पर्श करायचा नाही. समजा आता तुमच्यासमोर एखादी लेडीज आली आहे, म्हणजे जेंट्सला तर स्पर्शच करायचा नाही, म्हणजे त्यांच्या जवळही जायचं नाही. आणि शिवाय लेडीजला पण तुम्ही असं म्हणजे स्पर्श टच वगैरे करू नका, असं डिस्टन्स मेंटेन ठेवला पाहिजे तिथे. आणि त्याच्यानंतर शिबिर चालू असताना तुम्ही म्हणजे आता समजा कोर्स चालू आहे 1 डेचा, तर खाली बघून तुम्ही चाला. तुमच्या पायाने कुठलेही छोटे छोटे जीवजंतू असतात ते मेले नाही पाहिजे. किंवा मग जेव्हा आपण हॉलमध्ये असतो, तो हॉलमध्ये असल्याच्यानंतर तुम्हाला असं पाय आपटत तिथे चालायचं नाही. स्टेप्स असतील तर पाय आपटत तिथे चालायचं नाही आहे. स्लो पाय टाकत तुम्हाला चालायचं आहे. कोणाशी बोलायचं नाही आहे. फोन तुम्हाला सायलेंट ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला खोकला आला असेल तर हॉलच्या बाहेर जाऊन तुम्ही खोकलायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे असे अजिबात, म्हणजे आपण नाही का स्कूलमध्ये सांगतात आपल्याला टाचणी पडली तरी आवाज आला नाही पाहिजे, तर ते सायलेन्स तुम्हाला इथे मेंटेन करावं लागतं. आणि समजा एखादा जण तुमच्या पुढे ओळखीचा तुम्हाला भेटला तर जोरात आवाज देऊन तुम्ही त्यांना बोलायचं नाही. खूप असे मी रूल्स बघितले, म्हणजे फॉलोही करायला लागतात. आणि त्याच्यानंतर आता बेल वाजलेली आहे, तर 1:45ची आहे. 1 वाजता विपश्यना देणार आहेत ते आपल्याला. आधी 9:30पर्यंत केलं, म्हणजे मेडिटेशन वगैरे त्यांनी सांगितलं की काय काय करायचं आहे. 9:30 ते 10:30पर्यंत तिथे गोयंका गुरुजींनी पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला हे सांगता की तुम्ही 1 डेसाठी आले इथे, तर खूप म्हणजे तुम्हाला एक ब्लेसिंग्स देतात की तुम्ही एवढा गृहस्थीमधनं वेळ काढून तुम्ही इथे आला आहात, तर त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातात. बुद्धांची वंदना घेतली त्याच्यामध्ये पाली लँग्वेजमध्ये, ती मला पण येत होती. आणि त्याच्यानंतर तो 9:30 ते 10:30पर्यंत पूर्ण टोटली गोयंका गुरुजींचंच प्रवचन चालू होतं. आणि त्याच्यानंतर मग 10:30 नंतर 10:30 ते पावणे आय थिंक 10:30 11:30 पावणे 12पर्यंत आम्हाला तिथे आनापाना करायचं होतं. तर त्याच्यानंतर 12:15 ते पावणे 1 वाजेपर्यंत तुम्हाला लंच आणि हे रेस्ट टाईम दिलेला असतो. तर मग आता 12:45 झालेला आहे, आणि मग आता मी चाललेले आहे. तर त्याच्यानंतर 1 ते 1 वाजेपासून 2 वाजेपर्यंत विपश्यनाचा टायमिंग असतो. तर विपश्यना तिथे दिली जाते. मग त्याच्यानंतर पुढचं सांगते मग मी तुम्हाला. 1 डेला जास्त स्टुडंट्स नसतात, त्याच्यामुळे इथे काय करता, फिमेलसाठी सेपरेट सिटिंग असते आणि मेलसाठी सेपरेट सिटिंग अशी दोन्ही केलेली असतात एकाच हॉलमध्ये. हे बघा इन्फो सेंटर आहे. तुम्हाला विपश्यनेबद्दल किंवा तुमच्या कोर्सबद्दल कुठली इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला त्या इन्फो सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकतात, किंवा तुमचा कोर्सला नंबर लागला आहे का नाही तेही तुम्ही इथे चेक करू शकता. हे हॉलच्या वरचं टेरेस आहे, तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत 5:30. आपला 1 डेचा कोर्स कंप्लीट झालेला आहे. आपला जो 1 डेचा कोर्स होता तो कंप्लीट झालेला आहे. आणि मला खूप चांगलं वाटलं, म्हणजे माझी जी चिडचिड वगैरे पहिले होत होती तर आत्ता म्हणजे मला बरं वाटतं मनातनं, असं पीसफुल, पॉझिटिव्ह. आणि आपण म्हणतो ना जे की जर शरीर
म्हणजे शरीर आजारी असेल तर आपण प्राणायाम, योगा असं, किंवा मग जिमला जातो किंवा मग मेडिसिन खातो. पण मग जर आपला मनामध्येच विकार असेल तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर मेडिटेशन हे बेस्ट पर्याय आहे आपल्यासाठी. आणि आता 5:30 झालेली आहे. टी आणि स्नॅक्सचा टायमिंग आहे. तर मी डायनिंग तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे, सो डायनिंग दाखवते, मग आपण निघूया. हा मेलचा डायनिंग एरिया आहे. इथे काय होतं ना की खूप कमी लोक असतात ना, त्यावेळेस मेल फिमेलला दोन्ही एकत्र डायनिंग हॉलला बसवतात. इकडे बघा हा डेमो केलेला आहे पॅगोडाचा. इकडे या साईडला ऑलरेडी शिबिर चालू आहे. तिथे बघताय 2-3 डेजचं काहीतरी चालू आहे. तिकडे पण हॉल आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे ओल्ड स्टुडंट आहे मी त्यांना रिकमेंड करेल की तुम्ही ॲटलिस्ट 1 डेच्या कोर्सला तुम्ही येत जा, किंवा मग 2-3 दिवसाचा पण कोर्स असतो तिथे पण तुम्ही आलं तरी चालेल. आणि जे स्टुडंट ज्यांनी अजून गेलेलेच नाही आहे तर मी पण त्यांना सांगेल की आयुष्यात एकदा तुम्ही 10 डेजचं हे कोर्स केलंच पाहिजे. भरपूर काही शिकायला मिळतं. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्यासुद्धा इथे माहिती पडतात. आणि शिवाय आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला समजतं सर्व गोष्टी. सो मी तुम्हाला सांगते. आणि ह्याची लिंक कोर्सबद्दल डिटेल्स जर हवे असेल तर तुम्ही मला DM करा. आणि त्याच्यानंतर लिंक मी तसं डिस्क्रिप्शनमध्ये देते, किंवा मग आपल्या स्क्रीनवर पण मी तुम्हाला टाकते, मग तिथून तुम्ही चेक करू शकतात. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड कीप स्माइलिंग अँड कीप मेडिटेटिंग.